नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. म्हटलं आपण बनवणार आहेत आज रव्याचे आप्पे. चला तर रव्याचे आप्पे दाखवते तुम्हाला. साहित्य आणि कृती बघूया. भांडे घेतलेले, हे आपण रवा घेतलेला आहे 1 वाटी. त्यामध्ये तांदळाचं आणि उडदाच्या डाळीचं पीठ आहे थोडं. म्हणजे छान आप्पे होतं आपले. हे दही आहे, दही टाकून आपण त्याला थोडं नमक टाकून 10 मिनिटं भिजवून ठेवणार आहे. आणि रव्याचं पीठ रवा घेतलेला आहे, जाड रवा घेतलेला आहे. आणि त्यामध्ये आपलं तांदळाचं पीठ मी थोडंसं इडलीसाठी दळून ठेवलेलं होतं, ते टाकून ठेवलेलं आहे. ते टाकून दिलं मी. त्याच्याने बी एवढे छान होते आपले आप्पे. तुम्हाला दाखवते मी आपले आप्पे कसे होतात. हे बघा, थोडं भिजून त्याला मस्त असं छान असं भिजवून घेतलेलं आहे मी बेटर. आणि आता त्याला थोडं 10 मिनिटं झाकून ठेवणार आहेत आपण. चला तर मग आपण आता चटणी बनवून घेऊ. तोपर्यंत 10 मिनिटं झाकून ठेवलेलं आहे आपण बेटर. चला तर मग आपलं तेल गरम झालेलं आहे. कढीपत्ता टाकून घेऊ. जिरं टाकून घेऊ. आणि आपण थोडं जिरं मोहरी तडतडली. मग आपण मोहरी टाकून घेणार आहे. मोहरी अशी छानशी झाली की लगेच आपली ही चटणी दळून आणू. टाकून घेतली आपण. बघा छानशी आपली चटणी तयार झालेली आहे. आपण त्याच्यामध्ये नमक टाकून घेणार आहे. आपली चटणी तयार झाली. आता आपलं बॅटर बघू आपण. हे बघा छान झालेलं आहे. किती छान झालं, मस्त फुललेलं आहे. चटणीचा आता आपण बंद करून देणार आहे. तर चला तर मग आता आपण याच्यामध्ये मिरची टाकून घेणार आहे. कांदे, थोडी मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर. त्याच्यात बी कोथिंबीर टाकून देणार आहे. आणि आहे आपला खाता सोडा. हे आहे लिंबू पावडर आणि थोडं जिरं. आता याच्यात थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि सगळं मिक्स करून घेते. आपले आप्पे बघा किती छान होते. तुम्हाला दाखवते मी. भांडं तपायला ठेवते मी. चटणी आपली झालेली आहे छानशी. पीठ चांगलं छान असं फुलतंय आपलं बघा. आणि तांदळाचं पीठ आणि ते थोडं उडदाच्या डाळीचं पीठ टाकल्यामुळे आपले आप्पे खूप छान होतील. निख्या रव्याचे नाही करत मी. त्याच्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ आणि ते मिक्स करून घेते. आप्पे आपले छान होतात. बघा किती छान झालेलं आहे बॅटर. आपण पहिले नमक टाकून घेतलेलं होतं. आपण त्याला पहिलं 10 मिनिटं झाकून घेतलेलं होतं. त्यामुळे बघा आपलं बॅटर खूप छान झालेलं होतं. आता कांदे, टमाटे
मिरची, कोथिंबीर, जिरं, नमक सगळं टाकून त्यांना चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपण आप्पे टाकून घेणार आहे. आपण भांड्याला आता तेल लावून घेणार आहे. भांडं गरम झालेलं आहे. ब्रश ओला असल्याने तेल उडत होतं. आपले आता आप्पे टाकून घेऊ. बघा आता त्याला आपण झाकून देणार 5 मिनिटं. चला तर आपले आप्पे बघू आपण आता. छान झालेले त्यांना वरून पण तेल लावून देते मी. छान वरून पण तेल लावून दिलेलं आहे मी. बघा आता त्यांना आपण उलटे करून घेणार आहे. अजून झालेले मी थोडं 5 मिनिटं ठेवावं लागेल. काढून घेते मी त्यांना, उलटे करून घेते. बघा छानसे असे उलटे करून घेते मी त्यांना. गरम झालेले तेल लावून द्यायचं आहे. 2 मिनिटं चालत नाही. छान असं तयार झाले आपले आप्पे. बघा छानशी अशी इडली चटणी तयार झाली आपली. अरे आप्पे आणि चटणी तयार झालेली. बघा तुम्हाला फोडून दाखवते मी. किती छान झाले. त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ आणि उडदाच्या डाळीचं पीठ होतं थोडं, ते टाकल्यामुळे खूप छान झालेले. तुम्ही बघा किती नरम, खूप असे स्पंजी झालेले. बघा भारी झालेले आपले. आपले 8-10 तासात तयार होणारे आप्पे चटणी. चला तर मग बघा आपली आप्पे चटणी तयार झालेली आहे. बघा किती छान झालेले आहेत आपले आप्पे. तुम्हाला फोडून दाखवते. हे बघा किती छान झालेले, खूप छान झालेली. तुम्ही पण करून बघा. झटपट तयार होणार रेसिपी.